हॅलो स्टुडंट्स, मी 2 दिवसांपूर्वी आपल्याला मेसेज केला होता की तुम्हाला जो जो टॉपिक एक्सपेक्टेड आहे ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा तर तो तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे. तर फर्स्ट टू 10th स्टँडर्ड तुम्हाला जो टॉपिक एक्सपेक्टेड आहे मला मेसेज करा. क्लास फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड कोणता आहे, एनसीईआरटी की स्टेट बोर्ड आणि तो टॉपिक नेम. तर त्या टॉपिक्सवर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवेल. मेसेज करायचा आहे 7030019955 ह्या नंबरवर. ठीक आहे. आता जी फर्स्ट रिक्वेस्ट मला आलेली आहे ती आहे कन्व्हर्जन्सवर. तर त्याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे. तर कन्व्हर्जन्स कशाचे, रुपीज टू पैसे जे आहेत आणि पैसे टू रुपीज हे जे कन्व्हर्जन आहे मॅथ्सचा टॉपिक तो आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर रुपीज आणि पैसे त्यांचं कन्व्हर्जन कसं करायचंय तर आपल्याला माहिती आहे 1 रुपीज. आता 1 रुपीज इज इक्वल टू किती, 100 पैसे. बरोबर. ज्या वेळेस 1 रुपीज आहे त्याचं कन्व्हर्जन जर पैशांमध्ये करायचं असेल तर ते काय आहे, 100 पैसे. ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं 2 रुपीज म्हणजे किती तर तुम्ही काय म्हणाल, 200. जर ओरली विचारलं तर मुलं हे पटकन सांगतात, हे इझी वाटते. 1 2 इथे 3 लिहिलं तर ते इथे 300 सांगणार आहेत. पण जर तुम्हाला वेगळा कोणता डिजिट दिला तर तुम्हाला ते कन्व्हर्जन करायला डिफिकल्ट जाते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. फक्त सध्या 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मी असं सांगेल की ज्याच्या वेळेस तुम्हाला रुपीज टू पैसे कन्व्हर्जन करायचं आहे, राईट साईडला ज्या वेळेस तुम्हाला जायचंय तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची आहे. कशाने, 100 ने. रुपीज टू पैसे जायचं आहे तर मल्टिप्लिकेशन करायचे आहे आणि 100 ने. ज्याच्या वेळेस तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं मीन्स काय, पैसे टू रुपीज हे जर कन्व्हर्जन करायचं असेल, लेफ्ट साईडला जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला काय करायचे आहे, डिव्हिजन करायचे आहे. आणि डिव्हिजन कशाने करायचे आहे, 100 ह्या डिजिटने. ओके. तर आता सपोज मी जर म्हटलं 17 रुपीज इज इक्वल टू डॅश पैसे, किती पैसे. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, रुपीजचं काय करायचंय, पैसे करायचं आहे. राईट साईडला जायचंय, कन्व्हर्जन करताना राईट साईडला जाणार आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. आणि मल्टिप्लाय कशाने करायचंय, 100 ने. काय आहे, 17 इंटू 100 करणार आहोत. हा जो डिजिट आहे, हा जो नंबर आहे हा आपल्याला असाच्या असा लिहायचा आहे. 17 आणि किती झिरोज आहेत, 2 झिरोज आहेत, त्यामुळे इथे 2 झिरो द्यायचे. झालं कन्व्हर्जन, 1700 पैसे. जर इथे लिहिलं असेल एक्झाम्पल 256 रुपीज इज हाऊ मेनी पैसे. राईट साईडला जायचे, रुपीज टू पैसे. बरोबर. काय करायचं, मल्टिप्लिकेशन आणि कशाने, 100 ने. हा नंबर लिहा 256 इंटू 100. आन्सर काय आहे तुमचं, हा जो नंबर आहे ऍज इट इज लिहायचं आहे आपल्याला. 256 किती झिरो आहे, 2. ते तसेच्या तसे लिहायचं. झालं कन्व्हर्जन, आहे सिंपल. बरोबर. आता जर समजा तुम्हाला पैसे टू रुपीज हे कन्व्हर्जन करायचंय. ठीक आहे. जर आपण हेच एक्झाम्पल घेऊया. सपोज पैसे किती दिलेले आहेत तुम्हाला, 1700 पैसे दिलेले आहेत. तुम्हाला त्याचं रुपीज मध्ये कन्व्हर्जन करायचं. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, लेफ्टला जायचं. लेफ्टला जायचं असेल तर काय करू आपण, डिवाइड बाय 100 करतोय. काय आहे, 1700 डिवाइड बाय काय करणार आहोत आपण, 100 ने. हे लक्षात ठेवायचं. इथे जो डिजिट येईल ना त्यांना आपल्याला डिवाइड करायचं असतं, जे कन्व्हर्जन मध्ये आहे ते 100 ने डिवाइड करायचंय. काय करायचं, हा नंबर ऍज इट इज आपण लिहिणार. राईट. 1700 किती झिरो आहेत, डेसिमल डिनॉमिनेटर कडे किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत. तर आपण काय करणार, 2 प्लेसेस नंतर डेसिमल देणार. ठीक आहे. म्हणजे किती रुपीज झाले हे, 17 रुपीज. ठीक आहे इझी. आता हे एक्झाम्पल घेऊया. आपल्याला सपोज हे पैसे दिले असते. ठीक आहे. पैसे दिलेले आहेत, आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे रुपीज मध्ये. कोणत्या साईडला जायचंय, लेफ्ट साईडला. काय करायचंय, डिव्हिजन करायची आणि ती पण कशाने, 100 ने. ठीक आहे. 25600 डिवाइड बाय 100. हा जो नंबर आहे ऍज इट इज लिहा इथे रुपीज मध्ये. 25600 डिवाइड कशाने करायचं, 100 ने. किती झिरोज आहेत त्याच्याकडे, 2 झिरोज आहेत. 2 प्लेसेस नंतर डेसिमल द्या. किती रुपीज झाले हे,
हे 256 आहे. सिंपल. फक्त हा रूल लक्षात ठेवा. हे कन्वर्जन माहिती पाहिजे. 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. राईट साईडला जायचं तुम्हाला तर मल्टिप्लाय करायचं, लेफ्ट साईडला जायचं असेल तर डिवाइड करायचं. ठीक आहे सिंपल. ठीक आहे. आता अजून काही दुसरे एक्झाम्पल्स पाहूया. जर सपोज आपल्याला दिलं असतं आपण 15.65 ठीक आहे रुपीज 15.65 इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. जर असं आपल्याला एक्झाम्पल आलं सेम करणार आहोत. काय करायचं आहे आपल्याला रुपीज टू पैसे कन्वर्जन करायचं आहे. काय करायचंय ह्या नंबरला 100 ने मल्टिप्लाय करायचंय. 1565 इंटू 100. ठीक आहे हा नंबर आहे राईट. ह्याला करायचं मल्टिप्लाय 100 ने. हा नंबर आपण काय करणार आहोत ऍज इट इज लिहायचा 15.65 राईट. तर आता सध्या डेसिमल न देता आपण हा नंबर लिहिणार आहोत. आपल्याकडे 2 झिरो आहे. हे त्याच्या पुढे तसेच्या तसे द्यायचे जसं मगाशी आपण केलं होतं बरोबर. हा नंबर आपण ऍज इट इज लिहिला 1565. 100 चे 2 झिरो आहेत ते घेतले आणि आता काय करायचं आपल्याकडे इथे डेसिमल आहे. ओके किती डिजिट्स नंतर डेसिमल आहे 1 2. सो 1 2 राईट. तो 2 प्लेसेस नंतर डेसिमल द्यायचा आहे. झाले पैशांमध्ये कन्वर्जन. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला दिलेले आहेत रुपीज 785.25. ठीक आहे ह्याचं कन्वर्जन करायचं आहे पैशांमध्ये.